कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज पुन्हा एकदा आले आहे दादरमध्ये आणि आज आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. भेटणार आहोत एका हक्काच्या मैत्रिणीला. तिचा नवीन प्रवास सुरू झालाय, काहीतरी खास ती करतेय. विमेन्स डे येतोय म्हटल्यावरती असं काहीतरी इन्स्पिरेशनल करायलाच हवं. सो चला पाहूयात आजची आपली हक्काची मैत्रीण कोण आहे. हेलो, फायनली वेलकम टू द बिग फिश एंड कंपनी. थँक्यू. तर मी जसं म्हणाले तसं की हक्काची मैत्रीण भेटणार आहे. सो मज्जा पिंक हक्काची मैत्रीण झाली आहे. सगळ्यांचं खूप छान प्रेम मिळतंय. सगळं कधीपासून तुला भेटायचं होतं, तुझा हा नवीन प्रवास सुरू झालाय, त्यासाठी भरपूर शुभेच्छा द्यायच्या होत्या. आणि हा प्रवास कसा सुरू झालाय ते पाहायचं होतं, म्हणून हा घाट घातलेला आहे. तो श्रेयाच्या हॉटेलमध्ये आलोय. रेस्टॉरंट उघडलंय तिने, तेही दादरमध्ये, आणि बिग फिश अँड कंपनी नावाचं आहे. बरेच ऐकतोय त्याच्याबद्दल, लोक रिव्ह्यूज लिहितात. कसा सुरू झालाय प्रवास? प्रवास खूप अनएक्सपेक्टेडली छान सुरू झालाय. कारण का लाईक यू नो एनी अदर स्टार्टअप, आपल्याला सुरुवातीला खूप धाकधूक असते आणि स्पेशली आपण जेव्हा हॉस्पिटॅलिटीमध्ये उतरतो तेव्हा तर आणखी नसते, कारण खूप जबाबदारीचं काम आहे. आणि पण जसं प्रेक्षकांनी माझ्या कामावरती प्रेम केलेलं आहे तसं ह्या नवीन व्हेंचरला सुद्धा ते भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत. सो सुरुवात खूप उत्तम झालेली आहे. जस्ट 1 महिना झालाय आता आपल्या रेस्टॉरंटला, पण तरी सुद्धा खूप प्रेम मिळते आणि खूप मजा येते. वा. सो पटकन एक फेरफटका मारूया तिच्या या नवीन प्रवासाचे, जिथनं सुरू झाले त्या वास्तूचा, आणि नंतर छान गप्पा मारणार आहोत. चला. येस. बेसिकली हे जी थीम होती आपली, सो आपण असं म्हणत होतो की एक फाईन डाईन अशा पद्धतीच्या क्युझिनसाठी, की मालवणी, गोयन, कोंकणी, थोडंसं मँगलोरियन, असं इट्स अ मिक्स ऑफ कोस्टल क्युझिन. आणि फक्त मालवणी फक्त गोयन असं नसून मिक्स आहे सगळं. सो आपल्याला दादरमध्ये तर तुला माहितीये की सगळं इतके चोखंद मासे खाऊ लोक आहेत सगळी. सो सी फूड म्हटल्यानंतर असं वाटत होतं की छान फाईन डाईन, फील गुड, असं लख प्रकाशात आपण जे जेवतोय ते आपल्याला दिसावं. आणि सगळ्यांसाठीच आपण म्हणतो की गो टू प्लेस, एक कम्फर्ट प्लेस आपली असते. की काही रेस्टॉरंट्स असतात ना की आपण वर्षानुवर्ष जाऊन आपल्याला कधीच कंटाळा येत नाही, पण सतत तिथे जातो, वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर करतो, किंवा नंतर तिथल्या काही रेसिपीज आपल्या फेवरेट होऊन जातात. सो मी म्हटलं की तसं काहीतरी करूया. सो त्याचा फील पण खूप सटल कलर्स आणि एव्हरीथिंग. मी उज्ज्वल सामंत आणि यतीन खानविलकर असे आम्ही 3 पार्टनर्स आहोत. आणि म्हणजे माझे काय आपण म्हणू की द विंड बिनीथ माय विंग्स असे ते आहेत, इच अदर्स विंग्स ऍक्च्युली. सो आम्ही तिघेही ह्याच थीम वरती अलाइंड होतो. सो तुम्ही बघाल तर राईट फ्रॉम द कटलरी, एक्झॅक्टली, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ही कटलरी पण वेगळी, रोज गोल्ड प्लेटेड आहे. एक्झॅक्टली. आणि खूप छान फील आहे ऍक्च्युली. जर तो बघितला ना तर आपसुकच 1 घास जास्त जाईल, 2 घास जास्त जाईल असा फील आहे. त्यामुळे सो या सगळ्या प्रवासात किती इन होतात, कसा वेळ गेला त्याच्यात, बिकॉज आय एम शुअर हे सगळं जे दिसतंय, बिकॉज समोरही मला दिसतंय छान, जर बघितलं तर अगदी छान आपले पारंपरिक जुनी जी भांडी आहेत ती दिसतात. आणि खरं सांगू तुला चिव, अरे मी पटकन चिव की वी हॅव हँडपिक दिस. म्हणजे लिटरली तुला सांगू की डोर हँडल्स पासून, नॉब्स पासून सगळं मी आणि उज्ज्वलने जाऊन आणलंय विथ एन अप्रुव्हल ऑफ यतीन की हे तुला आवडलंय का, बिकॉज त्याच्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून आम्ही हे करत होतो. तर असं नाही केलं की कोणाला तरी बोलवलं मग दिलं मग तुम्हीच आणा. तर लिटरली त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून, कारण ते पॅशन होतं, असं नव्हतं की केक काहीतरी बिझनेस म्हणून करायचा, हा मुद्दा कधी नव्हताच. सो त्याच्यामुळे त्याच्यात पण खूप गंमत आली. ऑफकोर्स मेहनत गेली आहे. बिकॉज ती जी खिसणी आहे तशी माझ्या घरी आहे, म्हणजे माझ्या सासूची खूप जुनी आहे. जुन्या आय डिडंट वॉन्ट टू गिव्ह अवे, म्हणजे मला नको, त्यामुळे मला ते हे सगळे अँटिक्स आहेत. म्हणजे ती इतकी जड आहे ना, पण ती मला द्यायची, मी ती ठेवायची. भले मी ती नेहमी वापरत नसेल, पण ती मला कुठेतरी कोपऱ्यात असायला पाहिजे असं वाटतं. सो हे आय कॅन टोटली. आणि इफ यू सी द लॅम्प्स ऑल्सो, ते आपण तसे ब्रासचे ठोकेवाले जे असतात तसं. आणि खूप असं टिपिकल, वी वॉन्टेड अ मिक्स ऑफ बोथ ऍक्च्युली. कारण का आत्ताच सगळा नवीन जेन झी आहेत, त्यांना सुद्धा एक थोडंसं असं इंस्टाग्रामेबल आणि असं सगळं. सो इट्स अ मिक्स ऑफ बोथ. अँड हे जे तुम्हाला फ्रेम्स दिसत आहेत, वा, ते फ्रेम्स इतके सुंदर आहेत. ते फ्रेम्स इतके छान आहेत. एस्थेटिक तर आहेच ते, पण फार असे रूट्सला कनेक्ट करणारे आहेत. आपण ह्याचं फोटोशूट करून घेतलेलं आहे.
सो हे सगळे आपल्यासाठी म्हणून केलं गेलेलं आहे, मुद्दामून जाऊन. सो वी ट्राय टू डू समथिंग की जिकडे लोकांना म्हणजे दिवसा बघितलंस तर त्याचा एक वेगळा फील आहे, रात्रीचा त्याचा एक असा छान कॅन्डल लाईट असा एक वेगळा फील आहे. सो हो, जसं तू मगाशी जो प्रश्न विचारलास की मेहनत तर ऑब्व्हियसली म्हणजे स्टार्टअप असल्यामुळे आणि शिवाय ह्याच्याशी आपला काही संबंध नाही, आतापर्यंत फक्त खाण्याशी संबंध. तेच होतं की अभिनेत्रीच्या पलीकडे जाऊन एक ऑन्ट्रप्रेनर किंवा एक उद्योजिका म्हणून जेव्हा हिचा प्रवास सुरू झाला, सो आम्ही आलो तेव्हापासून बघतोय तिची दगदग सुरू आहे आणि आताही कॅमेरा पलीकडे तिचं बरंच काय काय सुरू आहे. सो आपण तिची निवांत गप्पा या सगळ्या मानणार आहोत, पण तिचा दिवस इथे कसा असो ते सुद्धा पाहणार आहोत. सो येस, तू प्लीज तुझा दिवस मध्ये मध्ये आम्ही डोकावणारच आहोत. सो येस प्लीज. येस. झालंय, सगळ्यांना भेटून झालंय आणि श्रेया इतकी दगदग चालू आहे तुझी सगळ्या ह्याच्यामध्ये, पण तू एकटीच दिसते. मी ऐकलंय की उज्ज्वल मॅम पण असणार होत्या, त्या सुद्धा ह्याचा पार्ट आहेत, मग त्या झाल्या नाही, त्या ह्याचा पार्ट आहे, पण त्या ह्याचा जो अत्यंत महत्वाचा पार्ट आहे जो किचन आहे तिथे बऱ्यापैकी असतात. त्याच्यामुळे बाहेर आणि आत अशी तिची तारांबळ असते आणि आज पण तेच आहे. पण आपण बघूया की तिचं नेमकं काय चाललेलं असतं ते. हे पण कळणार आहे की इथे बाहेर फक्त नसतं, आत पण बरंच काय काय सुरू असतं जे इथपर्यंत येतं. चला. ओके, सो मी तुम्हाला मगाशी जर सांगितलं की तिचा बाहेर जितका वावर असतो त्याच्यापेक्षा दुपटीने वावर आतमध्ये असतो. बऱ्याचदा तिला बाहेर यायला मिळत नाही जेव्हा खूप गर्दी असते, इज बिकॉज ती सतत. तर ह्या आहेत आमच्या उज्ज्वल सामंत आणि त्यांचा जास्ती करून जो वावर असतो तो किचन मध्ये असतो. का ते तुम्हाला कळेल, कारण का आमच्या सगळ्या रेसिपीज सगळं जेवण बनवतोय. प्रॉन्स पेपर फ्राय चाललंय, त्या शेफची त्याच विषयावर आम्ही बोलतोय आता. पण मग आता बनवताना किंवा इन्स्ट्रक्शन देताना तोंडाला किती पाणी सुटतं, बिकॉज आम्ही आत आल्याला नुसता खमंग गरवळ सुटलाय. बरोबर बरोबर. हे सतत आमचं चालू असतं, त्यामुळे आता आम्हाला त्या सगळ्या थोड्या वेगळ्या झाल्या. आता तो वास म्हणजे ते सगळं सुगंध, तो अरोमा सगळं इम्यून झालाय आता. आणि बऱ्याचदा असं होतं की ते सगळं घेऊनच आमचं पोट भरतं. त्याच्यामुळे मोस्टली आम्ही रेस्टॉरंट मध्ये असताना एक 5-1 वाजता वगैरे जेवावं असं वाटलं तर वाटतं. असं तुमची खूप गडबड सुरू आहे, तुमचं सुरू आहे. येस येस. आम्ही मैत्रिणी चालू आणि मैत्रिणींचा इनिशिएटिव्ह आणि मराठी मुली, दॅट्स द केक ऑन द आयसिंग. पण पुढंही अप्रतिम म्हणजे आम्ही सगळ्यांनाच घेऊन येत जाऊ आता. ऍब्सोल्युटली, ऍक्च्युली बोटं चाटून खाल्लं. थँक्यू. डिफॉल्ट वी विल कीप कमिंग. अरे थँक्यू सो मच. फायनली थोडासा उसंत मिळालाय ह्या दोघींना आणि मी त्यांना बाजूला घेऊन आले. मी म्हटलं 15 मिनिटं आपण मस्त छान गप्पा मारूया आणि परत तुम्ही तुमच्या कामाला लागा. सो थँक्यू त्याच्यासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स सुरुवातीलाच, कारण काय खूप छान व्हेंचर आहे, खूप छान. आणि मी बघितलं सगळ्यांचे चेहरे इतके प्रसन्न झाले आहेत खाता खाता. सो हे कसं वाटतं जेव्हा असे चेहरे प्रसन्न दिसतात? समाधान, अगदी समाधान वाटतं. केलेल्याचं चीज झालं असं वाटतं. तर विमेन्स डे येतोय आणि विमेन्स डे येतोय म्हणून काहीतरी खास करायचं असं मज्जा पिंकचा विचार होता. आणि 2 अशा स्त्रिया ज्या एकत्र आल्या या व्हेंचरसाठी, ज्या आधी एकत्र आल्या वेगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे यांचा स्वतःचा एक साडी ब्रँड आहे, त्याच्यासाठी श्रेया त्यांची मॉडेल होती. मग हे सगळं सुरू. सो कसं सुरू झालं? 2 सेम विचारांच्या स्त्रिया एकत्र आल्या किंवा कसं काय स्ट्रॉंग हेड विमेन एकत्र आल्या म्हणून? मला वाटतं की तिची वेगळी ओळख करून द्यायला नकोय, कारण मला ज्या हँडलूम आणि एक्झिबिशन ह्या क्षेत्रामध्ये जी सगळी लोक आहेत ते उज्ज्वल सामंत हे नाव ओळखून आहेत, कारण तर ती ह्या व्यवसायात गेली 20-1 वर्ष आहे. ती स्वतः एक उद्योजिका आहे. आणि जसं तू म्हणालीस तसं की आर्ट एक्सपो आणि उज्ज्वल ताराचे तिचे ब्रँड्स आहेत, त्याच्यासाठी म्हणून त्याचं एन्डॉर्समेंट करण्यासाठी म्हणून आमची पहिल्यांदा भेट झाली होती काही वर्षांपूर्वी. आणि मग
मग ते करता करता ते सगळं जे प्रोफेशनल रिलेशन आहे ते फॅमिली रिलेशन, मैत्रिणी, मग मोठी बहीण आणि मग नवरे आणि आई बाबा, इट कन्वर्टेड इन टू ऑल ऑफ दॅट. माझा स्वभाव पाहता तुला माहिती आहे की मी इमिजिएटली त्या टप्प्यावरती पोहोचू शकते जर माझं कनेक्ट झालं. आणि ती एकदम तंतोतंत तशीच आहे की तिच्या बरोबर एक 10 मिनिटं घालवलीस अजून की तुला कळेल की माझं असं का झालं. आणि नेहमी तिचं ती स्वतः कायम काहीतरी ऑन टू नेक्स्ट, हा हे झालं आता काय, हे झालं आता काय, असं तिचं असतं. मग मला भीती वाटते की हे 2 महिन्यांनी सेटल झालं की ती मला म्हणणार की आता काय. पण म्हणायला हवं ना तसं. सो तिचं खूप सतत एक अग्रेसिव्ह हे असतं की आपण सतत काहीतरी नवीन करत स्वतःला चॅलेंज करत राहिलं पाहिजे. सो मी ऍक्टिंग करत होते हे बरोबरच होतं. मी सतत माझ्या मागे होती कुछ अलग करते, हे बरोबर, हे सगळं चांगलं आहे पण आता वेगळं काहीतरी करूया. सो खरं तर माझ्यामध्ये ते धाडस नव्हतं. हिच्यामुळे खरं तर मी ह्याच्यामध्ये उडी घ्यायचं ठरवलंय बिकॉज आपलं कामच खूप वेगळं आहे आणि दिस इज अ कम्प्लिटली डिफरंट बिझनेस. म्हणजे तिचाही हॉस्पिटॅलिटीशी काही संबंध नव्हता, हॉस्पिटॅलिटीशी तिचाही काही संबंध नव्हता, पण उद्योजिका ती असल्यामुळे त्याच्यातले जे बेसिक ग्राउंडिंग आहे ते सगळं तिला माहिती होतं आणि इतकी वर्ष करून करून. सो मी म्हटलं की हिच्या जीवावर मी हे करू शकते. सो म्हणून हा सगळा घाट घातला. पण ती तुला सांगेल की बेसिक आयडिया कशातनं आली आणि वाय रेस्टॉरंट, वाय सी फूड, वाय दादर. एक्झॅक्टली. म्हणजे हा प्रश्न तर आहेच माझा. म्हणजे मी दादरकर असल्यामुळे मला अनेकदा कमेंट्स येतात की अरे दादर, मग हे एक्सप्लोर करा ते. मी असल्यामुळे पहिला माझा प्रश्न होताच तो या उत्तरानंतर असेलच की का दादर का. म्हणजे मी सुखावले खरं तर की हे दादरमध्ये आहे, पण तरीही इतरांना हा प्रश्न पडूच शकतो की दादरच का. सो पहिला तर हे कसं जुळून आलं आणि दादरच का. एका दादरकरांनी केलेला दुसऱ्या दादरकराला प्रश्न आहे. बरोबर. दादरमध्ये मुळात खूप सारे खवय्ये आहेत, खूप सारे ओळखीचे दादरमधले जे लोक आहेत ते भेटल्यावरती फक्त जेवण, मासे, नॉनव्हेज, जगभरात कुठे इंडियन रेस्टॉरंट आहेत आणि तिथे कसं काय, कसे मिशलिन स्टार वाले तिथे जाऊन मासेच विकतायत वगैरे, हे असे कट्ट्यावरच्या ज्या गप्पा आहेत शिवाजी पार्कच्या त्या मी खूप उपभोगल्या आहेत. आणि माझ्या मनात होतं जर रेस्टॉरंट काढायचं तर दादर मुंबई 28 मध्येच काढायचं. तिचं दादर मुंबई 28 वरती इतकं प्रेम आहे. सेम आहे. म्हणजे मी ह्याच्यासाठी दादर टॅटू करून घे दादर मुंबई 28. दादर मुंबई 28 म्हणजे काल एक छोटस, बिकॉज आम्ही त्या वेळच्यावरती दिलजीत दोसांजनी एक व्हिडिओ शेअर केला होता, तो दादर मुंबई 28 मध्ये आला. त्याचं कॅप्शन होतं दादर मुंबई 28. तेच मी कॉपी करून त्याचा व्हिडिओ शेअर केला बिकॉज दादरवरचं प्रेम आहे ते. सो आय कॅन टोटली अंडरस्टँड की तुम्हाला काय वाटतंय. मुळात दादरमध्ये माणसं एकमेकांची नातेवाईक असून असो ते कॉमन विषयावर एकदम आरामात बोलू शकतात. काहीतरी गंमत आहे त्याच्यामध्ये. आणि ओळखीचे चेहरे असे असतात जे दिसतात, असे इथना तिथनं रानडे रोडवरनं जाताना, शिवाजी पार्कला राऊंड मारताना. तो एक कनेक्ट आहे. मला काय वाटतं की जेव्हा आपण घरी सुद्धा स्वयंपाक करतो आपण, म्हणजे ही करते आणि माझ्या घरी इतर लोक करतात, तेव्हा स्पेशली जेव्हा असे कोणी चोखंदळ दर्दी लोक खायला येणार असतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप बरोबर माहिती की त्याची आपल्याला दाद मिळणार आहे त्याला किंवा तिला ते खूप आवडणार आहे. तर दादरमध्ये रेस्टॉरंट करायचं जेव्हा डिसिजन घेतलं त्याचं अजून एक कारण हे होतं की एकतर ही पण हार्डकोर दादरकर आहे म्हणून सुद्धा, पण ऑल्सो वॉज बिकॉज की हा जो सगळा घाट घालणार आहोत त्याला अपेक्षित रिस्पॉन्स त्या पद्धतीच्या क्लायंटेलला देऊनच होणार आहे. ही सगळी गर्दी लोक आहेत, तर तुम्ही त्यांना जितकं चांगलं द्याल ना तितकं त्यांना ते आवडणार आहे. तर मग त्यांच्यासाठी म्हणून मुद्दामून काहीतरी करायचं तर मग ते इथेच करायचं. मग सी फूडच का, म्हणजे असं नाही वाटलं का की थोडं मिक्स अँड मॅच असावं, थोडंसं व्हेज मिक्स नॉन व्हेज मिक्स असावं. सी फूड आणि त्याच्यातही तुम्ही इतके कोस्टल ऑप्शन्स येत आहेत, म्हणजे जसं श्रेया म्हणाली मंगलोरियन पण आहे, गोवन पण आहे, मालवणी पण आहे. सो हे सगळं कसं काय ठरलं. कारण आमच्या घरी सगळं सी फूड जास्त बनतं. त्याच्यामध्ये मला सगळ्या रेसिपीज येतात. आजी गोव्याची, आई कोकणातली, त्याच्यामुळे ते सगळं जमून आलेल्या गोष्टी आहेत आणि पिढ्यानपिढ्या उत्कृष्ट जेवण बनवण्याचं एक घरात कल्चर आहे. अर्ध आयुष्य बायका आपल्या किचनमध्येच खपले आहेत. त्यामुळे कोस्टल मधल्या मासे
चिकन आणि मटन. चिकन मटन सेकंडरी, मासे फर्स्ट. त्यामुळे माशातलं जवळजवळ सगळं, आणि जगात कुठे कुठल्या प्रकारचे मासे मिळतात आणि काय रेसिपीमध्ये ते बनलेले असतात हे बघणं हा एक शौकच आहे. त्यामुळे ते जे येतं तेच आपण करतो. म्हणजे ऑलरेडी रिसर्च आधी झालाच होता, म्हणजे हेच करायचं आणि रिसर्च झाला होता तो, त्याचं हे सगळं बरोबर. मग रेसिपीज कशा ठरल्या, म्हणजे हे गोष्टी असायला पाहिजे, मग त्या रेसिपीज तुमच्या स्वतःच्या होत्या का? श्रेया टेस्टर झाली का त्याच्यासाठी? म्हणजे असं पण मी वाढवून घेतलं. सो बेसिकली मी यतीन आणि उज्ज्वलताईचं एक म्हणणं होतं की आपल्या घरात आपण जसं जेवण जेवतो, आणि तिच्या घरामध्ये सुद्धा मी गेली अनेक वर्ष खूप जेवते, किंवा आपण बाहेर जाऊन मित्र म्हणून पण आम्ही अनेक ठिकाणी जेवलो. तर त्याच्यावरती कसं डिस्कशन झालं की आपल्या घरात तुझ्या घरी जे तू बनवतेस ते का नाही आपण लोकांना देऊ शकतो. कारण जनरली आपण बघतो की रेस्टॉरंट्समध्ये एका पॉईंट पलीकडे एक टिपिकल कमर्शियल टेस्ट त्याला येते. बरोबर. यू नो दॅट दिस फूड इज फ्रॉम अ रेस्टॉरंट. ते मसाले आणि ते प्रेपरेशन ते उत्तम असतं, पण यू बॅक ऑफ द माइंड तुला माहिती आहे की आपण हे रेस्टॉरंट मधलं जेवतोय. तर असं झालं की तेच जे तू घरात तळतेस ना मासे ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने तुझी फिश करी होते ती का नाही आपण देऊ शकतो. यु नो, सो तिथनं ते सगळं झालं की मग अशा म्हणून ते मिक्स आहे. म्हणून ते मिक्स आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं. सो तिच्या ज्या ट्रेडिशनली तिच्या आजीकडनं पणजीकडनं आईकडनं आलेल्या रेसिपीज होत्या, किंवा यतीनच्या आईकडनं आपण जसं घरात जनरली जेवतो, सो इट इज अ मिक्स ऑफ ऑल दॅट. म्हणून ते असं ठरलं की काय वेगळं काय आहे, की इतकी दादरमध्ये सी फूड रेस्टॉरंट असताना आपण वेगळं काय करू, राईट. सो तो थॉट तिकडनं आला की घरात बसून जेवल्याचं फिलिंग एका फाईन डाईन मध्ये यावं, की वाय नॉट गिव्ह युअर होम कुक्ड फूड अ प्लॅटफॉर्म ऑन दिस लेवल. त्याला आपण इथे आणूया रेस्टॉरंटच्या टेबलवर. सो तो बेसिकली त्याच्या मागचा थॉट. कसं रिॲक्शन मिळतं, बिकॉज आपसुकच ना काय असतं की स्त्रिया जर काहीतरी नवीन करताय तर त्याला एक आपसुक वलय आलेलं असतं. रे बघा ती म्हणजे ऑलरेडी ना त्याला नजरा खेळलेल्या असतात की आता काय करणार, किंवा आता ऑलरेडी श्रेयाचं तिचं एक करिअर आहे, त्याच्यात तिचे ते तुमचं एक खेळतं. पण जेव्हा या दोघी एकत्र आल्या तेव्हा आपसूक असं होतं की क्वेश्चन मार्क्स होते की आता काय होणार, काय करणार. मग ते रिॲक्शन्स कसे हँडल केले तुम्ही? रिएक्शन म्हणजे मी म्हणेन की एक 90% लोकांना, म्हणजे आम्ही ज्याच्याशी बोललो, इंटरॅक्ट केलो, भेटलो, तर ते छानच होते. आणि 10% तर आम्हाला घेता आले पाहिजे ना. आपण मला असं वाटतं की जिकडे तुम्हाला पॉझिटिव्ह रिॲक्शन आहेत तिकडे तुम्हाला क्रिटिसिझम आहेच, आणि ही सगळ्या क्षेत्रामध्ये लागू पडतं. हे काय म्हणजे असं हे नाही मी जे करते ती जे करते त्याच्यामध्ये सुद्धा कौतुक जितकं अनुभवलंय क्रिटिसिझम अनुभवलंय त्याचा एक पार्ट असतो, आणि तो रोल लोक बरोबर त्याच्यासाठी असतात, नेमलेली माणसं असतात. आणि आय एम ग्लॅड की असं होतंय, कारण हा मिक्स असला पाहिजे. म्हणजे कौतुक तुमचं होतच आहे, पण ॲट द सेम टाइम की क्रिटिसिझम पण होत असतं, तर तुम्ही तितकंच स्पॉटिंगली घेऊन पुढे तुमचं काम करत राहणं गरजेचं आहे. आणि आम्हाला एक संधी पण असते ना की काही आमचं चुकत असेल त्यातून ते सुधारण्याची. असं कोणीच फुलप्रूफ नाहीये की सगळंच बरोबर असतं, आणि टीका झाल्याशिवाय कळणार नाही की आपण कुठे चुकतोय किंवा आपण काही सुधारलं पाहिजे किंवा खरंच त्याच्यात आहे. आणि मला असं वाटतं की स्त्रिया जास्ती करून ह्या बाबतीत खूप ओपन असतात, कारण त्यांना खूप बोलायची आणि खूप ऐकून घ्यायची सवय असते. सो एक इंटरनल सिस्टम मध्ये त्याच्यामुळे ते खूप पॉझिटिव्हली क्रिटिसिझम पण खूप पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यावर काम करत राहणं, किंवा असं नाही की बाकी सगळ्यांना आवडतं म्हणजे यांचं काय प्रॉब्लेम असं नाही की तुझी माझी चॉईस कम्प्लिटली वेगळी असू शकते. सो आम्ही नेहमी ठरवलंय की क्रिटिसिझम पण तितक्याच पॉझिटिव्हली घ्यायचा आणि यू कीप वर्किंग टुवर्ड्स इट. पण मी खरं सांगते तुला चित्राई, आम्ही त्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहोत, कारण का एक तर घरातनं पण आम्हाला त्या पद्धतीचा सपोर्ट आहे की आम्ही अगदी म्हणजे लिटरली 12-18 तास घरातनं बाहेर राहून हे करू शकलो आणि इथपर्यंत आणू शकलो. अदरवाईज हे प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. नेहमी आपण असं म्हणत होतो की का स्त्रिया ते करू शकत नाहीये, जग करतंय, पुरुष स्त्री समांतर हे वगैरे सगळं. पण मला वाटतं की दिस इज अ चेंजिंग फेज. जसं आपण म्हणतो की हा ट्रेंड बदलतोय, त्या सगळ्या ज्या जुन्या आपण म्हणतो रीतीभाती आहेत त्या कुठेतरी बदलून आता समाज सुद्धा खूप आपण म्हणतो इव्हॉल्व्ह होतो, आणि आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. कारण नाहीतर हे सगळं अशा पद्धतीने उभारणं, घरदार सोडून आणि सगळं करून आणि इतर आमचं जे ओरिजिनल व्यवसाय ते सांभाळून हे खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे मित्रपरिवार, नातेवाईक, घरची सगळी लोक त्यांचा सुद्धा आम्हाला इमेन्स सपोर्ट होता या सगळ्यामध्ये. श्रेया म्हटलं की हवा येऊ द्या तिच्या लाईफमध्ये एक
इम्पॉर्टंट घटक आहे, त्यात ती तेवढा वेळ देणार हे तुम्हाला माहिती होतं. आणि मग इथे म्हणजे तिची तारांबळ होत असेल तुमची, असं कधी झालं का अरे यार श्रेया या इथे हवी होती पण बिकॉज तिचं शूट आहे, हे तुम्ही समजून घेणार का, पण हवी आहे आता ती आणि असं नाही आहे, तर असं झालं का? मी अगदी खरं सांगू का, हे तू जसं बोलतेस ना तसं मला, मी माझं सांगते हा, मला असं कधी वाटलं नाही. कारण मला नेहमी श्रेया अशी वेगळी व्यक्ती आहे असं वाटतच, ती इथेच आहे असंच असतं. मला माहिती असतं ती कुठेही असेल तरी मनाने ती इकडेच आहे. अशी पाठवण असणं असं किती भाग्य खरंच की मी इथे नसताना तिला असं वाटतं मी इथे, पण व्हेरी सिरियस आहे, खरोखरच असं आहे. कारण का मोस्टली काय होतं की मी शूटिंग निमित्त मला जावंच लागतं, एव्हरी वीक माझं काहीतरी असतं. पण तिने आजपर्यंत गेल्या 6 महिन्यामध्ये एकदाही असं की काय हवं आता तू आली पाहिजे होती, फक्त काल शूटिंग होतं ना आज. इनफॅक्ट मी तिला सकाळी फोन केला उठून 10 वाजता की मी 6 वाजता आले आणि मी 1-2 तासात पोहोचते, तर ती म्हणते की तू का करतेस, तू शांतपणे आराम कर, तू झोपून उद्या येईल, तू आज नको येऊस, मी इथे आहे दिवसभर. आणि ती लिटरली दिवसभर इथे असते. खरंय, म्हणजे असं जेव्हा अपलिफ्ट करणाऱ्या स्त्रिया एकमेकींबरोबर येतात तेव्हाच हे असं सगळं छान घडून येऊ शकतं. आणि मी बघितलं की आल्यावरती तुमचा दिवस दोघींचा एवढा थकाथकीचा असतो, धावपळ असते, हे असते, मग ते किती उसंत मिळते मध्ये त्याच्यातून, जेवायला काय वेळ मिळतो की नाही, बिकॉज तुम्ही हे सगळं म्हणजे ती एक सेलिब्रिटी आहे ते वेगळं सोडून, तुम्ही एक एवढ्या मोठ्या उद्योजिका आहात ते सगळं सोडून तुम्ही त्या सगळ्यांशी नॉर्मल बोलता, विचारता, त्यांना सजेस्ट करता. सो हे कसं म्हणजे त्याच्यातून स्वतःसाठी वेळ कसा? रेस्टॉरंटच्या बाबतीत म्हणशील ना तर आम्ही आमचं सगळं ठरवलंय, पण आमचा थर्ड पार्टनर जो आहे तो सुपर बिझी असतो, पण त्यांनी मी आमच्यासाठी काहीतरी ठरवलंय. तो आम्हाला रविवारचं सांगतो आज मी सगळं मॅनेज करेन, सुट्टी, संडे सुट्टी, म्हणजे आम्ही थांबतो आणि म्हणजे मला नो एंट्री असते ते, आज यायचं नाही, आज मी बघणार, तसं लांबून ठेवलं नाही इकडे राहू शकते. पण ही सगळी गंमत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या एकत्र आल्या आहेत आणि हे सगळं छान सुरू झालंय. आत्ता हळूहळू हे बाळ मोठं होत आहे, तुम्ही बघताय की जसं आपण म्हणतो की बाळाला सगळं संस्कार द्यावे लागतात, हे द्यावे लागतात, सो तसं तुम्हालाही करावं लागतं. काय आव्हानं होती जी हे सगळं करतात, बिकॉज ऑब्व्हियसली बेड ऑफ रोजेस आहे, कुठेतरी अडथळे आले असतील, कुठेतरी थांबला असाल, कुठेतरी असं वाटलं का की अरे करूया की नको, किंवा काय करायचं किंवा काय, असं आता 1 महिन्यानंतर मागे वळून पाहिल्यावर वाटतं? नाही. अरे वा, एवढा पॉझिटिव्ह. खरंच माणसाला जर असं वाटत असेल ना कुठच्याही क्षणी व्यवसाय सुरू करायच्या आधी तो ऑप्शन ओपन असतो. एकदा त्याच्यात उडी घेतली की सगळे ऑप्शन बंद, मग गपचूप तो व्यवसाय करायचा. आणि बेस्ट पार्ट इज की आम्ही गपचूप आणि आनंदाने करतो. असं नाही आहे शिकवली की चॅलेंजेस आले नाही, रोज येतात, आत्ताही येतात. तू माझ्याशी बोलून हा इंटरव्ह्यू संपल्यावरती पण 4 गोष्टी कळणार आहे की सिच्युएशन डील करायचं. पण एक गोष्ट ठरवली की आता उडी घेतलीये तभी नैया पार लगा की छोटी देर इज नो वे टू लुक बॅक. आणि वाय शुड यू, कारण का हा व्यवसाय नाही तर दुसरं काहीतरी चॅलेंजेस हे असणारच आहे आणि ते पार करत पुढे जायचे. मग किती वेळा तोच खाणार आणि किती वेळा सेल्फ डाऊट मध्ये येणार आहे यार की नाही जमलं. आणि तिने सुद्धा तिच्या करिअरमध्ये कधीच हे केलं नाही ना मी केलं. सुरुवातीला तर यश कधी पाहिलंच नाही, पण म्हणून म्हटलं की नाही आता काहीच होत नाहीये. 25-26 वर्ष त्या सगळ्याला लागली. सो वी आर नेव्हर गोइंग टू लुक बॅक. आणि लोक जशा पद्धतीने येतात जशी बोलतात आणि ह्यांना मॅनेज करणं ही आता आमची फॅमिली आहे. हे जर असं आत आहे लोकेशन, जर बघायला गेलं तर जनरली रेस्टॉरंट म्हटल्यावरती आपण म्हणतो की अरे रस्त्यावरतीच पाहिजे, ते लोकेशन तसं बघितलं जातं, हे नाही. कुठेतरी कॉन्फिडन्स होता की श्रेया आणि तुम्ही एकत्र आलात तर इथेही लोकांना खेचू शकाल. जागा कशी ठरली मुळात? कसं होतं माहिती का, श्रेया मी यतीन ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण जेवण जर चांगलं असेल आणि फूड जेन्युइन आपण देतो तर रेस्टॉरंट आपण कुठे कुठे जातो जेवायला. बापरे, मी तर कुठे जाऊन त्यामुळे असा विचार आमच्या मनात आलाच नाही. आम्ही असं ठरवलं की आम्हाला एक छान लोकेशन पाहिजे, जागा आतली सुंदर पाहिजे, लोकांना कम्फर्टेबल बसता आलं पाहिजे. तुझं बघितलं असेल तर इथे कुठेही गिचमिड आम्ही केलेली नाही, अशा ठेवलेल्या नाहीये की
मांडीला मांडीला हा, सगळे खूप माणसं बसली पाहिजे, खूप असं नाही. गुच्छडी करून बसली वगैरे असं नाहीये. आणि तसं जर हवं तर रस्त्यावरती, दादरच्या रस्त्यावर कुठे सांग पुढचं आम्हाला हेच मिळालं ह्याच्यासाठी लोक की इथे कसं काय. आणि कसं आहे माहितीये का, ह्याचं एक मोठं सेना भवनची गल्ली आहे, अमेय हॉटेल, लँडमार्क लँडमार्क मठाची मठ हो, म्हटलं तरी हो, लोकांना लोकांची कळतं. आता पण जेव्हा तू येणार तुम्ही, नादरमध्ये आत्ताच्या पोझिशनला कसं मिळालंय बरोबर. इतकं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण मगाशी सगळं आपण दाखवलं त्याची टूर, तर तू बघितलंस ना की बऱ्याच आम्ही कोकणातले असल्यामुळे गोव्यात बऱ्याचदा जाणं होतं आणि तिथे एक असं बाय लेन्स मधलं असं छोटंसं एक रेस्टॉरंट आपल्या पद्धतीचं जेवण, कोझी छान, सगळे फॅमिली सोबत आले, मुलाबाळांसोबत, आजी आजोबा. सो तो एक फील पण त्याला येणं अपेक्षित होतं, जो कर्मधर्म संयोगाने आलाय जुळून आलाय. सो आणि आता जसं ह्या दोन स्त्रिया स्ट्रॉंग हेडेड विमेन आपण म्हणतो ते एकत्र आले, त्यांनी इतर स्त्रियांसाठी काहीतरी खास करायचं असं ठरवलेलं आहे. म्हणून सुद्धा विमेन्स डेच्या आधी मी हा घाट घातला. मला असं कळलंय की विमेन्स डे साठी इथे बिग फिश अँड कंपनीमध्ये काहीतरी खास असणार आहे, स्त्रियांसाठी काही स्पेशल ऑफर आहे. सो खरंच आहे का ते काय? हो, 8 मार्चसाठी आम्ही सेलिब्रेशन ठेवलेलं आहे स्त्रियांसाठी. तर गेम्स असणार आणि त्याच्यानंतर स्पेशल डिस्काउंट असणार फूडवरती, त्याच्यानंतर लकी ड्रॉ असणार. पण त्याच्यासाठी तर तुम्हाला आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावं लागणार. नक्कीच. सो आम्ही काय करतो, बिकॉज असं खूप गोंधळ होऊ नये आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना भेटता यावं, ते सगळं जसं आमचं प्लॅन आहे तसं व्हायला वी आर सेइंग की जर तुम्ही आम्हाला कॉल करून रिझर्व केलं तर ते सगळं छान जुळून येईल. सो मी तुम्हाला तेच आवाहन करीन की आमचा नंबर आमच्या सोशल मीडिया पेजवरती आहे, तुम्ही आम्हाला फोन करा, रिझर्व अ टेबल फॉर यू. घरातले जे पुरुष असतील ते त्यांच्या सगळ्या आवडत्या स्त्रियांना घेऊन येऊ शकतात किंवा नुसत्या स्त्रिया असतील सगळ्याजणी तुम्ही मिळून येऊ शकता, जस्ट टू हॅव अ गुड टाईम. आणि आम्ही तर दोन्ही इथे असणारच आहोत. फक्त जर तुम्ही फोन करून हे रिझर्व केलं तर आम्ही तुम्हाला जास्त छान पद्धतीने अटेंड करू. राईट. सो मज्जा पिंकच्या ज्या मैत्रिणी आहेत आपल्या, ज्या एकत्र येत असतात, बऱ्याच वेळेला मला तुम्ही मेसेजेस करत असतात, ह्यांना भेटायचं आहे त्यांना भेटायचं आहे. सो श्रेयाला भेटण्याची संधी आहे, तेही तिच्या रेस्टॉरंटमध्ये उज्ज्वल मॅम सोबत. आणि त्यासाठी दुग्ध शर्करा योग काय तर विमेन्स डे आहे, प्राइजेस जिंकता येणार आहे, डिस्काउंट आहे जेवणावरती. सो हे सगळं असणार आहे. सो हा विमेन्स डे या दोघींबरोबर करताच येईल. दोन छान मैत्रिणी एकत्र आल्या आणि मैत्रिणींसाठी त्यांनी काहीतरी खास ठेवलेलं आहे. सो मज्जा पिंक तिकडे नसेल असं होणारच आहे आणि म्हणून आपण हे सगळं जुळवून आणलेलं आहे. सो प्लीज या, रिझर्व करा, येऊन त्यांना भेटा, छान छान फोटोज काढा, आम्हाला सुद्धा टॅग करा, त्यांना टॅग करा, छान विमेन्स डे साजरा करा. सो येस, छान गप्पा तर होत आहेत. आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहे बिकॉज त्यांना मला फ्री करायचं आहे. सगळे तिकडे थांबले आहेत त्यांना भेटायला आणि सगळे तिकडनं माझ्याकडे बघतात की कधी जाते आणि त्यांना आम्ही कधी भेटतोय. प्रत्येकीला म्हणजे मी स्त्री मुळात का म्हणते, कारण की आपली एक वेगळी चौकट असते. पुरुषांना तसं नसतं असं काय नाही आहे. प्रत्येकाचा आपला एक वेगळा वेगळा लढा असतो, प्रत्येकाचं आपलं काय नसतं ते असतंच. पण एक चौकट कायम ना त्याच्यात आपल्याला ठेवलं गेलं आहे, त्या चौकटीत बसवलं गेलं आहे. मग ती चौकट मोडत जेव्हा असं काहीतरी घडतं, असं काहीतरी होतं किंवा पाठीवरती थाप तर भरपूर वेळेला मिळते. अनेकदा काही माणसं मागे खेचणारी सुद्धा असतात. सो या सगळ्यांना या दोन स्त्रिया काय सांगू पाहतात की काय आज, बिकॉज तुम्ही काहीतरी करतायत ते कोणासाठी तरी तिथे बसलेली असेल, तिला इन्स्पिरेशन ठरू शकते. सो काय सांगताय? आयुष्यात जेव्हा खूप स्ट्रगल होत असेल आणि असं वाटत असेल की आता पुढे काही मार्ग दिसत नाही, तेव्हा 2 गोष्टी मी माझ्यासाठी तरी इम्प्लिमेंट केलेल्या आयुष्यात. एक तर मौनम सर्वार्थ साधना, शांत बसायचं तेव्हा आणि सगळं पाहत राहायचं काय होतं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची सिच्युएशन ही कायमची नसणार आहे, ती बदलणार आहे कधी ना कधी, त्यामुळे पेशन्स माझा आयुष्याकडे बघण्याचाच एक अत्यंत पॉझिटिव्ह अप्रोच आहे. मी जनरली कधी कुठल्या गोष्टीमुळे म्हणजे तब्येतीचा वगैरे इश्यू असेल, मी दमलेले वगैरे असेल तर मी एका झोनमध्ये जाऊन की हे मला काय होते असं होते. बट अदरवाईज कामामुळे किंवा जे चॅलेंजेस येत आहेत त्याच्यामुळे मी कधीच एका नेगेटिव्ह झोनमध्ये जाऊन की आता हे नसू शकते, आता हे होणारच नाही वगैरे मी कधीच करत नाही. इट्स जस्ट दॅट नेव्हर क्रॉसेस माय माइंड, ते माझ्या डोक्यातच येते.
तर मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला त्या पॉईंटपर्यंत पोहोचायला एक थोडा वेळ लागतो. मी आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगणार आहे की ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. आयुष्यातले सगळे चॅलेंजेस ठीक आहे काय नाही ते होईल असं नाही करता येत, मला माहिती आहे. पण तुम्हाला तुमच्या माइंडला तसं ट्रेन करावं लागेल, तुमच्या मनाला तसं ट्रेन करावं लागेल. आपल्याला आयुष्यात पटकन कोणीतरी वाईट पण बोललं किंवा ओरडलं काहीतरी बोललं तर त्याचं चटकन मनाला लागतं ना, त्याला पण तुम्ही ओव्हरकम करू शकता एका पॉईंट. आणि हे अशक्य नाही, मला माहिती आहे की एका दिवसात पॉसिबल होणार नाही. ही जे म्हणते किंवा मी जे म्हणते ते सुद्धा एका दिवसात पॉसिबल होणार नाही, पण अनुभवानीच आपण हे शिकायचं. सो तुम्ही हळूहळू रोजचा एक एक दिवस टुवर्ड्स दॅट जर गेलात तर एका दिवशी तुम्ही जेव्हा मला भेटायचं तुम्ही म्हणाल श्रेया तुमच्या मज्जापिंगच्या इंटरव्ह्यूमध्ये तू आम्हाला बोलली होतीस ना, आता खरोखरच आम्ही आमचं आयुष्य कसं जगतो. क्या बात आहे. अगदी थोडक्यात पण खूप मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे, खूप छान बोललेली आहे. जसं तू म्हणाली तसं कुटुंब तुम्ही म्हणतात ते खूप इम्पॉर्टंट असतं. तर तुमचं कुटुंब आहे आता हे बघते. तुझी आई बेसिकली म्हणजे मी जेव्हा पण त्यांना भेटले बोलले तेव्हा त्या फार तुझ्यासाठी त्यांचं काय रिॲक्शन होतं? आय थिंक देर ऑल व्हेरी व्हेरी प्राऊड, व्हेरी व्हेरी प्राऊड. आमचे सगळेच खूप प्राऊड आहे. आणि हे ना खूप वर्ष आम्ही बोलतोय त्याचं काही घडत नाहीये आणि मग आता ते घडतंय की त्यांना एक माहिती होतं बॅक ऑफ द माइंड की 8-10 वर्षांपासून हिचं काहीतरी चाललंय वगैरे, असं अजिबात नाहीये. ते इतकं जसं आपण म्हणतो की पलक झपकते झाले. अर्थात त्या पलक झपकण्यामध्ये खूप मेहनत गेली आहे, पण त्यांच्यासाठी ते पलक झपकते झालंय. सो आम्ही जोपर्यंत हे पूर्णपणे रेडी झालं नाही, जोपर्यंत इथे त्यांना कोणाच्याच घरामध्ये काही माहिती नव्हतं. सो वेन दे केम त्यांचं झालं की तुम्ही काय करून ठेवलं. सो दे खूप व्हेरी प्राऊड अँड लाईक आय सेड की त्यांच्याशिवाय हे सगळं याचसाठी केलं होतं अट्टहास असं म्हणतात आणि हे सगळं त्याच्यासाठीच केलं होतं. सो 2 अशा मैत्रिणी ज्या एकत्र आल्या. स्त्रिया आपण म्हणतो की अनेकदा कचरतात, काहीतरी करताना विचार करावा लागतो, पण हे सगळं कुठेही शक्य आहे. कसं शक्य आहे ते त्यांनी दाखवलं. सो तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त तिने सांगितलं तसं एक दिवस पाऊल पुढे टाकायचं आहे आणि युअर देअर यू आर. सो येस, थँक्यू उज्ज्वल मॅम आणि श्रेया. खूप छान उपक्रम आहे, खूप छान काहीतरी करताय, ते खूप मस्त व्हावं. आणि जसं ती म्हणाली तसं की 2 महिन्यांनी तुम्ही तिला विचारा की आत्ता काय पुढे काय, आणि तिला सतत काहीतरी पुढे काय. आपण भेटतच राहू, पुन्हा मला पुन्हा भेटायला आवडेल, काहीतरी छान करायला आवडेल. सो येस, थँक्यू सो मच यासाठी आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. मज्जा पिंकला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. मज्जा पिंकला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.